कधी कधी आयुष्यात ना असे मोमेंट्स येतात ज्यांची आपण कधी कल्पनाही केलेली नसते, पण त्या कायमच्या मनात घर करून जातात. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे घरी आधी साध्या पद्धतीने बड्डे साजरा करून आम्ही सायंकाळी माझ्या माहेरी निघालो होतो. खरं तर थोड्या वेळासाठी जाऊ, थोडा वेळ बसू आणि येऊ असंच प्लॅन होतं. पण तिथे पोहोचल्यावर जे पाहिलं ना ते खरंच खूप स्पेशल होतं. वीरनेत्राच्या मामाने त्यांच्यासाठी एक सुंदर असं सरप्राईज प्लॅन केलं होतं. आधी तर आम्हाला काहीच कल्पना नव्हती, पण जसं आत गेलो तसं समोर एक छान स्टेज, हेवी डेकोरेशन, लाईटनिंग सगळंच एकदम परफेक्ट दिसत होतं. क्षणभर तर आम्ही थक्क झालो आणि खरं सांगायचं डोळ्यात पाणी पण आलं, कारण कुणीतरी आपल्यासाठी इतकं मनापासून काहीतरी केलं ना, ही भावना खूप मोठी असते. हे सगळं पाहून वीर आणि नेत्रा दोघंही खूप खुश झाले आणि त्यांचा तो आनंद, त्यांची एक्साइटमेंट बघून आमचं पण मन भरून येत होतं. थोड्याच वेळात केक कटिंगचा कार्यक्रम झाला. सगळ्यांनी मिळून वीर नेत्राला विश केला आणि तो मोमेंट खरंच खूप सुंदर वाटला. त्यानंतर जवळपासचे बरेच लोक वीर आणि नेत्राला आशीर्वाद द्यायला आले होते. एक एक करून सगळ्यांनी औक्षण केलं, शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून प्रार्थना केल्या. नंतर पप्पा, मामा, आजोबा आणि छोट्या छोट्या मुलांनी डान्स करून आनंद व्यक्त केला. सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब्स आणि आनंदच आनंद होता. आणि खरंच सांगते, हे सगळं पाहताना एकच विचार मनात आला की जेव्हा कोणी आपल्यासाठी असं काहीतरी अनएक्सपेक्टेड करतं, जे आपण कधीच एक्सपेक्ट केलेलं नसतं, तर त्या मोमेंट्सची किंमत खरंच खूप मोठी असते. ते मोमेंट्स कायमचे आपल्या मनात साठून जातात. तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता आणि हा आनंद आम्ही कधीच विसरणार नाही. तर वीर नेत्राकडून त्यांच्या मामाला थँक्यू म्हणून आजचा ब्लॉग इथंच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.